स्वाधार योजना 2026-27 तर फॉर्म सुरू झालेले आहे अशाबद्दलची नोटिफिकेशन मिळालेली आहे, परंतु विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी थोड्या अडचणी जात आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स रेडी करून घ्या, कारण जर तुम्ही रिन्युअलचा फॉर्म भरत आहे, तुम्ही या अगोदरसुद्धा फॉर्म भरलेले असेल। आता एखादा विद्यार्थी जर लास्ट इयरला फर्स्ट इयरला असेल तर त्याने फर्स्ट टाईम डॉक्युमेंट्स बनवलेले असेल, परंतु सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर या विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स आहे, तुम्ही जे लास्ट इयरला डॉक्युमेंट्स बनवलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला यावर्षीसुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स बनवून घ्यायचे आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स बनवा, कारण स्वाधार फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 15 सप्टेंबर 2026 लास्ट डेट देण्यात आलेली आहे। फॉर्म आपले 1 ते 2 दिवसामध्ये सुरू तर होऊन जाणार, परंतु डॉक्युमेंट्स रेडी करा आणि डॉक्युमेंट लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिस्कस करणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर डेमो डॉक्युमेंट्स पाहिजे असेल, म्हणजे डॉक्युमेंट्स कशा प्रकारे बनवायचे या प्रकारे जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता डेमो डॉक्युमेंट्स म्हणून। या प्रकारे कमेंट्स करा, जर आपल्याला मल्टिपल कमेंट्स दिसल्या तर आपण त्या प्रकारे तुम्हाला डेमो डॉक्युमेंट्ससुद्धा बनवून देऊ, म्हणजे सांगू तुम्हाला की अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स बनवू शकता म्हणून। क्लिअर? तर सर्वात प्रथम आता आपण डॉक्युमेंट जी लिस्ट आहे 2026-27 साठी ते बघून घेऊ। तर बघू शकता स्वाधार योजना 2026-27 डॉक्युमेंट लिस्ट। तर आपण हे जे पेज आहे हे डायरेक्टली लास्ट इयरला जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स होते, म्हणजे फॉर्ममध्ये आपण जसे अपलोड करत होते त्याचप्रमाणे तिथूनच हे डॉक्युमेंट लिस्ट घेतलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना डायरेक्टली फॉर्ममध्ये कसे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे या संदर्भात ते सुद्धा आपण सांगू शकतो आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार याबद्दलची माहिती सुद्धा आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो। क्लिअर? तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमची कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, यामध्ये साईज वगैरे सुद्धा दिलेली आहे। 250 KB च्या आत PDF मध्ये तुम्हाला ते बनवून घ्यावे लागेल, म्हणजे स्कॅन करून घ्यावे लागेल। त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट हे आहे तुमचं एज प्रूफ, नॅशनॅलिटी देऊ शकता, यामध्ये रॅशन कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट किंवा TC हे ऑप्शन तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर। क्लिअर? त्यानंतर चालू वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, जर काढलं नसेल तर बनवायला द्या आणि इन्कम सर्टिफिकेट वडिलांना सांगा की आम्हाला लागणार आहे, त्याप्रकारे इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या चालू वर्षाचं। डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे विद्यार्थी हँडिकॅप असेल त्यांनाच लागणार आहे, अदर लागणार नाही आहे, कारण की इफ अप्लिकेबल अशा प्रकारे म्हटलेलं आहे। त्यानंतर मार्कशीट अँड TC म्हटलेलं आहे, म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट। तर यामध्ये तुम्हाला बघा, समजा एखादा विद्यार्थी सेकंड इयरला ॲडमिशन असेल आता यावर्षी, तो विद्यार्थी जर फॉर्म रिन्यू करत असेल तर त्याला मार्कशीटमध्ये काय टाकायचं बघा, SSCची मार्कशीट प्लस HSCची मार्कशीट टाकावी लागेल, त्यानंतर फर्स्ट इयरची मार्कशीट टाका आणि त्यानंतर TC टाका, असे 4 डॉक्युमेंट्स कंबाईन करायचे। इथे साईज वाढवून दिलेली आहे, 512 KB केलेली आहे। PDF मध्ये जर तुम्ही व्यवस्थित स्कॅन करून घेतले सायबर कॅफे वगैरेमधून तर हे डॉक्युमेंट 512 KB मध्ये बसतात 4 डॉक्युमेंट। ही कंबाईन PDF करून तुम्हाला इथे अपलोड करायचे। क्लिअर? त्यानंतर बघा बोनाफाईड सर्टिफिकेट, सध्या ज्या कॉलेजला तुमची ॲडमिशन आहे, समजा सेकंड इयरला असेल, थर्ड इयरला असेल तर तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यावं लागेल चालू वर्षाचं, म्हणजे ज्या वर्षाला तुम्ही सध्या शिकत आहे त्या वर्षाचं बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला त्यांच्याकडून घ्यावं लागेल। त्याप्रमाणे गॅप सर्टिफिकेट बघा, ज्या विद्यार्थ्यांची गॅप असेल तरच तुम्हाला गॅप सर्टिफिकेट सेतू केंद्रामधून बनवावं लागेल, आणि जर तुमची गॅप नसेल तर टाकायची गरज नाही आहे, इफ अप्लिकेबल म्हटलेलं आहे, गरज असल्यास टाका, अदरवाईज टाकायची गरज नाही आहे। ठीक आहे? त्यानंतर यामध्ये बघा 2 ऑप्शन आहे, स्टुडंट डिक्लेरेशन आणि पॅरेंट डिक्लेरेशन। तर हे टाकायची गरज नाही आहे, कारण की हे डॉक्युमेंट्स हॉस्टेलसाठी आहे आणि हॉस्टेलची आणि स्वाधारची साईट सेम असल्यामुळे हे डॉक्युमेंट्सची लिस्ट आलेली होती, हे टाकायची गरज नाही आहे आपल्याला। त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट बघा, तुम्ही जिथे रेंटने राहत आहे त्याबद्दलचं तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट लागणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट्स बघू शकता तुम्ही, यामध्ये लागणार आहे तुम्हाला 5 किलोमीटर जे कॉलेज आहे तुमचं हे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये येते का याबद्दलचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। आता हे सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेज डायरेक्टली देऊ शकते त्यांच्या लेटर हेडवर, किंवा मग कोणतं कॉलेज म्हणेल की तुम्ही आम्हाला फॉर्मॅट आणून द्या, आम्ही तुम्हाला त्यावरती सिग्नेचर आणि कॉलेजचा स्टॅम्प देऊ। ठीक आहे? तर याबद्दलचा सुद्धा तुम्हाला डेमो फॉर्मॅट लागेल, तर आपण लास्ट इयरला दिलेला होता, यावर्षी सुद्धा आपण त्याला थोडं एडिट वगैरे करून तुम्हाला देऊ शकतो, म्हणजे तुम्ही कॉलेजमधून डायरेक्टली घेऊ शकता। जर लागलं कोणाला तर कमेंट्समध्ये सांगा, आपण ते तुम्हाला प्रोव्हाइड करू। फक्त केव्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करणार आहे मी हे पण लक्षात असू द्या, जे तुम्हाला जर डेमो डॉक्युमेंट्स लागत असेल तर केव्हा देणार, तुमची साईट म्हणजे आपली साईट जेव्हा सुरू होणार स्वाधार योजनेची, ज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतील, त्यानंतरच मी तुम्हाला डेमो डॉक्युमेंट्स देणार आहे, कारण की हे डॉक्युमेंट्स आपण लास्ट इयरच्या रेकॉर्डनुसार सांगत आहे तुम्हाला, जेणेकरून विद्यार्थ्यांनी हे डॉक्युमेंट रेडी केले पाहिजे। लागणार हेच डॉक्युमेंट्स आहे, परंतु जोपर्यंत आपण कन्फर्मेशन घेत नाही आहे चालू वर्षाचं तोपर्यंत आपण डायरेक्टली तुम्हाला कोणती डॉक्युमेंट्स असे बनवा हे सांगणार नाही आहे। क्लिअर? कारण की तुम्ही दरवर्षी आपले व्हिडिओ बघत असाल
तुम्हाला माहिती आहे की आपण जेही स्वाधार म्हणा किंवा हॉस्टेलबद्दल आपण चुकीची माहिती कधीच देत नाही, कारण की यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको. कारण की आज 500 रुपये जरी तुमच्याकडून खर्च होत असेल तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तर अशा प्रकारे ही माहिती होती. त्यानंतर लागणारे तुम्हाला 75% तुमची जेही प्रेझेंटी आहेत ते, आणि यामध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट्स अजून वाढू शकते, ज्यामध्ये तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन असेल. सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅटसुद्धा आपल्याला लास्ट इयरला मिळालेला होता, तो सुद्धा तुम्हाला आपण देऊ. आणि काही जिल्ह्याकडून अशा प्रकारे सुद्धा लास्ट इयरला मागण्यात आलेलं होतं. त्यामध्ये जिओ टॅगिंग फोटो मागण्यात आलेला होता, ज्या लोकेशनवर किंवा ज्या रूमवर किंवा ज्या घरी तुम्ही राहता अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट होती लास्ट इयरला. तर साधारणतः ही डॉक्युमेंट लिस्ट तुम्ही आता रेडी करून ठेवली तरी चालेल, कारण की यामध्ये जास्त डॉक्युमेंट्स नाही आहे. तुम्ही सध्या जे रेंट ॲग्रीमेंट आहे हे सध्या बनवू नका. लागेल तर बाकीचे जे जसे कॉलेजचे 5 किलोमीटर, प्रेझेंटी, त्यानंतर बोनाफाईड, मार्कशीट, TC, इन्कम सर्टिफिकेट बनवून घ्या, डोमेसिल, कास्ट सर्टिफिकेट, हे जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्ही रेडी करून ठेवू शकता. कारण की हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे, म्हणजे लागणार आहे 100%. फक्त रेंट ॲग्रीमेंट म्हणा किंवा बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत जसे काही सेतू केंद्रामधून बनवायचं, कारण की यामध्ये एक ऑप्शन असं सुद्धा राहू शकते, स्थानिक रहिवासी नसल्याबाबत किंवा कोणत्याही शासकीय वसतिगृहाला प्रवेश नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, ते ॲफिडेविट लागते. तुम्हाला सुद्धा माहीत आहे की हॉस्टेलला प्रवेश नाही आहे त्याबद्दलचं. तर हे जे 2 डॉक्युमेंट्स आहे, रेंट ॲग्रीमेंट आणि हॉस्टेलला राहत नाही याबद्दलचं, हे डॉक्युमेंट्स तुम्ही लेट बनवा. कारण की साईट सुरू झाली त्या दिवशीसुद्धा बनवू शकता तुम्ही, कारण की साईटवर एकदा एंट्री करू द्या, साईटवर काय मागितलेलं आहे. कारण की नवीन साईट आलेली आहे यावर्षी, थोडे चेंजेस आहे त्यामध्ये, जास्त चेंजेस नाही आहे, थोडे चेंजेस आहे. परंतु एकदा आपल्याला संपूर्ण माहिती समजून घेणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट बनवा. कारण असं व्हायला नको की तुम्ही आता डॉक्युमेंट बनवून घेतले सेतू केंद्राचे आणि वेळेमध्ये काहीच बदल झाला, कशी नोटरी पाहिजे आहे, सेतू केंद्रामधून नाही पाहिजे आहे, अशाबद्दल जर काही माहिती आली तर मग तुम्हाला अडचणी जाऊ शकतात, परत डॉक्युमेंट्सचा खर्च वाढू शकतो तुमचा. त्यामुळे अशाबद्दल ही माहिती होती. तर सध्या 15 सप्टेंबर ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे, परंतु साईट सुरू झालेली आहे, परंतु फॉर्म सुरू झालेला नाही आहे. कारण की A to Z विद्यार्थ्यांना यू आर नॉट इलिजिबल असं येत आहे की तुम्ही इलिजिबल नाही आहे म्हणून. हे हॉस्टेलसाठी सुद्धा होत आहे आणि स्वाधारसाठी सुद्धा होत आहे. आपण ग्रीवियन्ससुद्धा टाकलेला आहे, ग्रीवियन्सवर सुद्धा अजून 4 ते 5 दिवस झालेला आहे, काही रिप्लाय आलेला नाही आहे. आपण प्रयत्न करतोय, परंतु माहिती कुठूनच मिळत नाही आहे. आता सुट्या आलेल्या आहे, आता मंडेला वगैरे याबद्दलची माहिती उपलब्ध होईल असं वाटत आहे. आपण ट्राय करतोय आणि तुम्हाला फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा देणार आहे. आणि विद्यार्थ्यांना एक जी गोष्ट आहे नोट करून ठेवा की जर तुम्ही फॉर्म सबमिट केला तर या फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे फॉर्म सबमिट करायच्या अगोदर विचार करूनच फॉर्म सबमिट करा, जेणेकरून तुमचा फॉर्म त्रुटीत यायला नको. म्हणून फॉर्म साईट सुरू झाल्याबरोबर माझा पहिल्याच दिवशी फॉर्म भरला गेलेला पाहिजे असे विचार करू नका. संपूर्ण माहिती 4 बाजूनी तुम्हाला माहिती घेऊनच तुमचा फॉर्म सबमिट करायचा. कारण तुम्हालाही माहिती आहे स्वाधार योजनेमध्ये किती त्रास होतो. कारण की काही विद्यार्थ्यांचे 1 महिन्या अगोदरसुद्धा त्रुट्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी. म्हणजे विचार करा की तुमचा फॉर्म किती लास्ट, म्हणजे स्कॉलरशिप तर येतच नाही, परंतु किती दिवसानंतर तुम्हाला त्रुटी माहिती पडते. तर अशा जेही आहे हे तुमच्यासोबत व्हायला नको. कारण की तुम्हाला संपूर्ण विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी स्वाधार योजना भरतील त्यांना स्कॉलरशिप मिळायला पाहिजे. डॉक्युमेंट लिस्टची भरपूर विद्यार्थ्यांनी मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर डॉक्युमेंट लिस्ट आपण हे दिलेली आहे. ही डॉक्युमेंट लिस्ट तुम्ही रेडी करून ठेवा यामध्ये सांगितल्याप्रमाणे, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती मिस व्हायला नको. तर स्वाधार योजनेची साईट सुरू झाली की तुम्हाला फॉर्म भरण्याचा व्हिडिओ, त्यानंतर डॉक्युमेंट्सचा जो डेमो व्हिडिओ असेल, कसे डॉक्युमेंट बनवायचे, नोटरी कशाची पाहिजे आहे, सेतू केंद्रामधून कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे आहे, कॉलेजचे फॉर्मॅट कसे असणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तुम्हाला जेही डॉक्युमेंट्स पाहिजे तुम्ही कमेंट्स करून ठेवा. मल्टिपल कमेंट दिसल्या, तुम्हाला कमेंट्सवर उत्तर जरी भेटलं नाही तर घाबरू नका. डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ तुम्हाला येणार आणि डॉक्युमेंटची डेमो फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. तर अशा प्रकारे ही अपडेट होती. तर स्वाधार योजना 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.